नाव काय म्हटले तुझं? वैष्णवी. नाव पण तुझ्या म्हणे गोड आहे. थँक्स. काय शिकते सध्या तू? मी BA कम्प्लीट केलं आता. BA कम्प्लीट. पुढं काय नियोजन आहे? काय विचार आहे नेमकं तुझा? MA करायचं. जॉब करणार आहेस का घरीच? हां, एक्सटर्नल कॉलेज करेल आणि जॉब जर तुमची परमिशन असेल तर जॉब पण करेल. नाही, जॉब तर माझी इच्छा आहे करावाच. हां, की घरी बसल्यापेक्षा काय आपलं काम केलं तर बरं वाटतं तेवढंच. मला पण हेच उत्तर अपेक्षित होतं. तुला काय अपेक्षा आहेत नेमकं माझ्याकडून? कसा मुलगा हवा आहे तुला? मला जास्त काही नाही, फक्त समजून घेणारा किंवा जर मी माझं काही मत मांडले तर त्याला पहिलं रिस्पेक्ट देणारा, प्रायोरिटी देणारा, बस. ते तर आहेच. तुला काय आवडतं नेमकं? फिरायला आवडतं का? मला फिरायला आवडतं. मला पण खूप आवडतं. कुठं जायचं मग? कुठं आवडतं फिरायला? कुठे पण, जास्त करून थंड हवेचे ठिकाण वगैरे. बरं. नाही, तू हे नाही सांगितलं अजून काय अपेक्षा आहेत माझ्याकडून. तेच मग फक्त समजून घेणं एवढं सांगितलं, बाकी समजून घेणारा, सपोर्ट करणारा. जरी आपण तर बट ऑब्व्हियसली आपण गावाकडेच राहणार, तर माझी कपड्यांची स्टाईल वगैरे हे तुम्हाला कधी असं तुम्ही असं नाही का मला सांगितलं नाही पाहिजे, हेच नाही करायचं तेच नाही, आहे अच्छा, ना. अच्छा. की फ्री माइंडेड पाहिजे, कारण मी लहानपणापासून खूप फ्री माइंडेडमध्ये राहिले नाही का. फ्रीडम होता खूप मला. तर मला असं वाटतं की माझ्या नवऱ्याने पण मला तोच फ्रीडम द्यावा. अच्छा, बरं. चालेल ना, काय अडचण नाही. हां, तुम्हाला नाही ना काही प्रॉब्लेम. हां, मला माझ्या मर्यादा माहिती आहेत की कुठं साडी घालायची, कुठं ड्रेस घालायचा, कुठं जीन्स. तर मी माझ्या मर्यादेमध्ये राहील. पण असं कुणी नाही का, असं कुणी नाही आहे तरी पण तुम्ही रोकटोक करतात ते नाही. हां नाही नाही, ते आमच्या घरात कुणीच करत नाही तसं. हां, मग माझी तीच सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. आमची तर असं सून आणि मुलीमध्ये काहीच फरक नाही आहे. मस्त हेच ऐकायचं होतं. आणि बस बाकी काही नाही. जॉब तर तुमची परमिशन तर आहेच जॉब करायला. नाही, उलट मी चांगल्या ठिकाणी, माझा जॉब परमनंट आहे. जर तुझं तिथपर्यंत शिक्षण असेल तर आपण तिथं जॉईनिंग करून काय अडचण नाहीये. चालेल मग. का तुला बँकिंग मध्ये आवडते? हां, ते बेस्ट होईल. पण जर सरकारी नोकरी करायची. हां, जर तुमच्या फील्डमध्ये पण असेल, बँकेमध्ये पण होत असेल तरी काय हरकत नाही. चालेल ना, घ्या ना. सांगितलं तुमच्या काय अपेक्षा आहेत तुमच्या होणाऱ्या बायकोकडून? नाही, मुलगी समजूतदार असावी आणि घरच्यांना सगळ्यांना समजून घेतलं ना काय अडचण नाहीये. काय घरात जर भांडण नसेल ना तर सगळं व्यवस्थित चालतं. जिथं भांडण तिथं लक्ष्मी कधीच येत नाही. बरोबर, ते तर आहेच. हां, बस तेवढ्या एकाच गोष्टीला सांभाळलं ना तरी खूप झालं. चालेल. बाकीची गोष्टी काय आहे, कोणाचे मत आवडतात नाही आवडतात, प्रत्येकाला वेगवेगळं बोलण्याचा अधिकार असतो. आपण समजून घ्यायचं. मोठं माणूस बोलतोय ना तर ठीक आहे, चला तुमच्या मनाने, ह्या गोष्टी समजून घ्यायच्या फक्त, बाकी नाही. चालेल, मला काही हरकत नाही. आणि कुठं चुकली तर मी आहे सांगायला. जास्त काय हे नाही करायचं. आता फक्त आपल्या बोलण्यावर हे राहिलेलं या लग्नाचं, बाकी सगळ्यात त्यांची बोलणी झालेलीच आहे. एकदा तू जर हा म्हटली ना तर काहीच विषय नाही कोणत्या गोष्टीचा. चालेल. कसं नवीन असेल तुमच्या घरात थोडासा टाइम लागेल, पण नक्कीच माझ्या परीने मी 100% देईन. तुला आवडतो ना मी? हो. नाही, तसं काय असेल तुझं तरी सांगू शकतेस तू. नाही, आता बोलते मी तुमच्याशी आणि सगळं ठरलंय आणि मला पण मुलगा पसंत आहे. तर चालेल, मग तसं तू कळ. हां, मला तर आहेच म्हणून तर बोलतोय. आणि तसे तू साडीमध्ये खूप छान दिसतेस. थँक्स. चल जायचं मग. तू सांग तसं घरी. बाकी सगळी तयार झाली त्यांची, ते टिळ्याचा पण कार्यक्रम करून घेतील ते लगेच. चालेल, माझे काय हरकत नाही.